समुद्र मंथन आणि भगवान विष्णूचा मोहिनी अवतार याची कथा मोहिनी एकादशीशी थेट जोडलेली आहे. पौराणिक मान्यतेनुसार भगवान विष्णूंनी ज्या दिवशी मोहिनी रूप धारण केले होते तो दिवस वैशाख शुक्ल एकादशीचा होता. समुद्र मंथन आणि मोहिनी अवताराची कथा. समुद्र मंथनातून जेव्हा अमृत कलश बाहेर आला तेव्हा देव आणि दानवामध्ये ते मिळवण्यासाठी मोठे युद्ध सुरू झाले. असुर सामर्थ्यवान असल्याने त्यांनी अमृताचा कलश आपल्या ताब्यात घेतला. असुर जर अमृत पिऊन अमर झाले असते तर सृष्टीचे संतुलन बिघडले असते. म्हणून भगवान विष्णूने जगातील सर्वात सुंदर आणि मायावी स्त्रीचे रूप धारण केले, ज्याला मोहिनी म्हटले जाते. मोहिनीच्या रूपाने विष्णू असुराकडे गेले. तिचे सौंदर्य पाहून असुर इतके मोहित झाले की त्यांनी अमृताच्या वाटपाची जबाबदारी मोहिनीवर सोपवली. मोहिनीने चतुराईने देव आणि दानवांना वेगळ्या रांगामध्ये बसवले. तिने दानवांना आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात अडकवून ठेवले आणि सर्व अमृत देवांना पाजले. जेव्हा असुरांना हे समजले तोपर्यंत देवांनी अमृत पिऊन अमरत्व मिळवले होते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.